Hello student, my name is Professor D.A. Bhosle, working as a lecturer from DKT Yeshwantrao Chavan Polytechnic. आपले आतापर्यंतचे 5 प्रॅक्टिकल्स कंप्लीट झालेले आहेत. तर आपण आता आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये 6 प्रॅक्टिकल बघणार आहोत. तर प्रॅक्टिकल नंबर 5 मध्ये आपण DML कमांड्स बघितल्या होत्या आणि बाय युजिंग DDL आणि DML कमांड्स यूज करून आपण टेबल क्रिएट केला होता. त्या टेबलमध्ये रेकॉर्ड्स इन्सर्ट केले होते. तर आता बाय युजिंग आपल्याला अरिथमेटिक ऑपरेटर्स, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, सेट, बिटवीन ऑपरेटर अँड लाईक ऑपरेटर हे यूज करून आपल्याला काय करायचं आहे, तर 2 टेबलवरती वेगवेगळे ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे किंवा वेगवेगळे SQL क्वेरीज यूज करून आपल्याला हे ऑपरेटर्स रन करून बघायचे आहेत. तर बाळांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिकल नंबर 6 मध्ये अरिथमेटिक ऑपरेटर, कंपॅरिझन ऑपरेटर, लॉजिकल, सेट, बिटवीन अँड लाईक ऑपरेटरचा आपण यूज बघणार आहोत. तर बाळांनो, याची तुम्हाला थेरी जी आहे ती तुम्हाला मी थेरी जेव्हा लेक्चर होतं तेव्हा मी तुम्हाला याचे थेरी जी कन्सेप्ट आहे ती क्लिअर केली होती. अरिथमेटिक ऑपरेटर्स कशासाठी यूज करतो आपण? ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन हे जे आहेत ते अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. कशाला आपल्या अरिथमेटिक ऑपरेटर्स विच इज यूज टू 2 ऑपरंड वरती आपल्याला ऑपरेशन करायचं असेल तर आपण अरिथमेटिक ऑपरेटर यूज करू शकतो. त्यानंतर कंपॅरिझन ऑपरेटर्स होते, इक्वल टू, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू, असे नॉट इक्वल टू. त्यानंतर असे हे कंपॅरिझन ऑपरेटर्स आपण बघितले होते. त्यानंतर लॉजिकल ऑपरेटर्स होते, लॉजिकल ऑपरेटर्स अँड ऑर नॉट किंवा लाईक किंवा सम असे वेगवेगळे ऑपरेटर्स आपण बघितले होते. त्यानंतर सेट ऑपरेटर एक होता. सेट ऑपरेटरमध्ये वेगवेगळ्या टाईपचे होते, युनियन ऑपरेटर, युनियन ऑल, इंटरसेक्ट, मायनस ऑपरेटर ह्याचे आपण यूज बघितले होते. आणि लास्टचं बघायचं आहे लाईक ऑपरेटर, म्हणजे च्यासारखे. तर आपल्याला एखादं स्ट्रिंगचं नेम स्टार्टिंग एस पासून असेल किंवा डी पासून असेल तर त्याच्या पुढचे लेटर सगळे कोणतेही असले तर चालते, पण स्टार्टिंग लेटर आपल्याला एस पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, एस पहिले लेटर आहे सो यस आणि नंतर पर्सेंटेज हे सिम्बॉल इंडिकेट करत होतो, जेणेकरून पुढची स्ट्रिंग डिस्प्ले होत होती. असे आपण प्रत्येक ऑपरेटरचा यूज बघितला आहे. तो आता प्रॅक्टिकली आपण करून बघणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला बाळांनो ओरॅकल 10G वरती मी आता प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी जो टेबल क्रिएट केला होता, जो टेबल एम्प्लॉई YCP म्हणून मी क्रिएट केला होता, तोच टेबल मी परत एकदा तोच टेबल यूज करणार आहे. तर बाळांनो, आणि पहिले जे मी याच्या एक्झरसाइजमध्ये बघा बाळांनो, तुम्हाला मी एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन्स दिलेले आहेत. इथं प्रॅक्टिकलचे इथं प्रॅक्टिकल रिलेटेड हे जे क्वेश्चन्स आहेत बघा, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 होता की एम्प्लॉई टेबल जो आहे तो प्रिव्हियस आपण यूज केला तरी चालतो. मी आता प्रिव्हियसचा टेबल यूज करणार आहे आणि त्याच्यावरती दिलेले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, त्या क्वेरीज सॉल्व्ह करायचे. आणि त्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे, तोच एम्प्लॉई टेबल आणि अनादर नवीन डिपार्टमेंट टेबल तयार करायचा आहे. आणि त्या डिपार्टमेंट टेबलमध्ये ई नेम, डिपार्टमेंट नंबर, लोकेशन आणि जॉब ID असे 4 कॉलम्स ऍड करायचे आहेत. आणि हे 4 कॉलम्स ऍड करून असे 2 टेबलवरती ह्या क्वेरीज काय करायचे तर रन करून बघायचे. आणि त्यानंतर हे थेरीचे क्वेश्चन्स आहेत. सेट ऑपरेटरचा यूज काय आहे, त्यानंतर बिटवीन, नॉट बिटवीन, लाईक ऑपरेटरचे सिंटॅक्स, त्यानंतर युनियन आणि युनियन ऑल मध्ये आपल्याला डिफरन्स मी एक्सप्लेन केले होते. युनियन ऑपरेटर कशासाठी यूज करतात किंवा युनियन ऑल ऑपरेटर कशासाठी यूज करतो. युनियन ऑपरेटर आपण कशासाठी यूज करतो, विच रिटर्न्स दी ऑल डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय दी क्वेरी. जे कॉमन युनिक रोज असतात तेवढेच डिस्प्ले केले जातात. आणि युनियन ऑलमध्ये काय केले जातात, कॉमन पण आणि जे रिमेनिंग राहतात ते अनादर पण रोज काय केले जातात, डिस्प्ले केले जातात. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन युनियन अँड युनियन ऑल. तर बाळांनो, त्यानंतर आपल्याला ही एक्झरसाइज दिलेली आहे, ती स्वतः तुम्ही एक्झरसाइज क्वेश्चन 1 बाय 1 व्यवस्थित रीड करायचे. त्याच्यासाठी इथं आपल्याला हे टेबल्स तयार करणे गरजेचे आहे आणि आपण हा टेबल तयार केलेला आहे. त्या टेबलवरती हे सगळ्या क्वेरीज एक्झिक्यूट करून बघायच्या आहेत. हे नाही समजलं तर तुम्ही मला विचारू शकता, पण आज तुम्हाला मी प्रॅक्टिकलचे क्वेश्चन जे काय ते रन करून दाखवणार आहे. तर 1 बाय 1 आपण आता ते करूया. तर त्याच्यासाठी ओरॅकल 10G मी आता ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला टेबल कसा तयार करायचा हे एक्सप्लेन केलं होतं. क्रिएट टेबल आणि इन्सर्ट टेबल हे दोन्ही तुम्हाला मी एक्सप्लेन केले होते. आता मी इथं टेबल ऑलरेडी तयार केलेले आहेत. तुम्ही मागच्या प्रॅक्टिकलमध्ये बघितला होता की एम्प्लॉई YCP हा टेबल
तयार केला होता. आता तो टेबल काय करायचा आहे आपल्याला चेक करूया की याच्यामध्ये रेकॉर्ड्स किती आहेत. नुसतं आपण इतकं जरी टेबल तुम्हाला स्ट्रक्चर दाखवतो. सिलेक्ट त्याच्यासाठी क्वेरी टाईप करायची, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP. हे केल्यानंतर बघा सेम त्याच्यामध्ये कॉलम्स किती आहेत, एम्प्लॉई नंबर, नेम, डिपार्टमेंट नंबर, डिपार्टमेंट नेम, जॉब ID, सॅलरी आणि हायर डेट असे हे तुम्ही टेबलमध्ये 11 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रेकॉर्ड्स तुम्ही इन्सर्ट केलेले आहात. तर बानो आता मी तशाच पद्धतीने बाय युजिंग क्रिएट कमांड यूज करून मी डिपार्टमेंट टेबल पण तयार केलेला आहे. मी इथं तुम्हाला ह्या क्वेरी सेव्ह केलेल्या आहेत त्याच दाखवते. फक्त तुम्ही एकदम सिंपल आहे टेबल क्रिएट कसा करायचा. इथं मी बघा टेबल डिपार्टमेंट तयार केलेला आहे. क्रिएट टेबल डिपार्टमेंट आणि त्याच्यामध्ये कॉलम्स ऍड केलेले आहेत. ई नेम, डिपार्टमेंट नंबर, लोकेशन आणि जॉब ID. जसं एक्झरसाइज मध्ये सांगितलंय त्या पद्धतीने मी टेबल तयार केलेले आहेत आणि त्या टेबलमध्ये रेकॉर्ड सुद्धा इन्सर्ट केलेले आहेत बाय युजिंग इन्सर्ट कमांड. आणि असे मी 4 ते 5 रेकॉर्ड इन्सर्ट केलेले आहेत. हे मी आधी करून ठेवलेलं होतं त्या पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. आता आपण तो टेबल पण काय करूया चेक करूया की त्याच्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड किती आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम DEPT. मी DEPT इज द नेम ऑफ दी टेबल. ह्याच्यामध्ये किती रेकॉर्ड्स आहेत बघा 5 रेकॉर्ड्स सेव्ह झालेले आहेत. तर ह्या दोन्ही टेबलमध्ये बघा बाळांनो कॉमन जो कॉलम आहे तो कॉमन कॉलम जो कोणता आहे बघा ह्या तुम्हाला एक्झरसाइज मध्ये दिसतो की ह्याच्यामध्ये बघा एम्प्लॉई मध्ये एम्प्लॉई नंबर आहे, नेम आहे, डिपार्टमेंट नंबर आहे आणि नेम आहे. तर या डिपार्टमेंट मध्ये बघा एम्प्लॉई नेम आणि डिपार्टमेंट नंबर आणि जॉब ID हे 3 कॉलम्स सेम आहेत. तर तुम्ही या डिपार्टमेंट नंबर तो डिपार्टमेंट नंबर काय असतो त्याचा नंबर डेटा टाईप आहे ह्याच्यावरून तुम्ही सुद्धा फाइंड आउट करू शकता किंवा जॉब ID वरून सुद्धा फाइंड आउट करू शकता. हे कॉमन जे काय आहे ते कॉलम्स आहेत. तर आता हे लक्षात असू दे की ह्याच्यामध्ये कॉलम कोणते कॉमन आहेत ते. आता बाळांनो काय करायचं आपल्यावरती याच्यावरती नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडं की याच्यामध्ये काय करायचं आहे सिलेक्ट करायचे आहेत एम्प्लॉई नेम आणि एम्प्लॉई नंबर फ्रॉम. आता ह्याच्यामध्ये असे रेकॉर्ड्स सिलेक्ट करायचे आहेत. क्वेश्चन बघा बाळांनो सिलेक्ट काय काय करायचं आहे बघा क्वेश्चन मध्ये. सिलेक्ट ई नेम is the name of the column, e name comma emp number from employee YCP ह्या टेबल मधून सिलेक्ट करायचं आहे. पुढे कंडिशन आहे बाळांनो वेअर कंडिशन काय आहे सॅलरी इज लेस दॅन इक्वल टू 50,000 अँड सॅलरी इज ग्रेटर दॅन इक्वल टू 25,000 म्हणजे 25 ते 50च्या दरम्यानच आपल्याला काय करायचे सॅलरी डिस्प्ले करायची आहे. तुम्ही तर रन केल्यानंतर बघा किती कॉलम सिलेक्ट करायचे एम्प्लॉई नेम आणि नंबर हे 2 कॉलमचे नेम टाकले. सो 2च इथं काय झाले कॉलम्स डिस्प्ले झाले. तुम्ही जर इथं सिलेक्ट स्टार म्हणला तर पूर्ण ओव्हरऑल जो डेटा आहे तो डिस्प्ले होणार आहे. बघा इथं सगळे कॉलम्स काय झालेले आहेत डिस्प्ले झालेले आहेत ज्यांची सॅलरी 25,000 पेक्षा जास्त आणि 50,000 पेक्षा जास्त आहे. ही क्वेरी तुम्ही लिहून घ्या. आणि त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की सिलेक्ट डिटेल्स ऑफ एम्प्लॉई हॅव्हिंग सॅलरी मोर दॅन आशिष सॅलरी. तर ह्याच्यामध्ये आशिषचं एक रेकॉर्ड इन्सर्ट करून घेणं गरजेचं आहे कारण आपल्याला आशिष नेम आपल्या एम्प्लॉई YCP मध्ये नव्हतं. तर मी इन्सर्ट केलेलं आहे. त्या आशिषची सॅलरी किती आहे चेक करा 30,000. मग ह्याच्यापेक्षा 30,000 पेक्षा आपल्याला काय करायचे रेकॉर्ड्स सिलेक्ट करायचे. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP. आता याच्यामध्ये कंडिशन काय टाकायची आहे वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन किती 30,000 ग्रेटर दॅन इक्वल टू म्हटलं तर आशिषचं नेम सुद्धा डिस्प्ले होणार आहे. पण कारण आशिषची सॅलरी किती आहे 30,000 आहे. मग ह्याच्यामध्ये 30,000 पेक्षा जास्त आपल्याला डिस्प्ले करायचे असेल तर तुम्ही क्वेरी टाईप करा. तर इथं बघा 30,000 पेक्षा जास्त काय झाले सगळे सॅलरी डिस्प्ले झाले. समजा तुम्हाला 30,000 पेक्षा कारण आशिषची सॅलरी किती आहे 30,000 पेक्षा कमी पाहिजे असतील
तर 30,000 पेक्षा सुद्धा कमीचे सुद्धा रेकॉर्ड्स डिस्प्ले होतील. आता इथं जी सॅलरी डिस्प्ले झालेली आहे ते 5,000, 10,000, 12,000, 18,000, 20,000 आणि 10,000 आणि 25,000, कारण 30,000 पेक्षाही लहान आहेत. ही क्वेरी सेव्ह करून घ्या. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई वेअर. सिलेक्ट स्टार means overall data from employee YCP where ज्याचं डिपार्टमेंट नंबर 201 पण नाहीये, नॉट इक्वल टू वेअर डिपार्टमेंट नंबर इज नॉट इक्वल टू 201, म्हणजे लेस दॅन आणि ग्रेटर दॅन म्हणजेच काय, नॉट इक्वल टू म्हणजे 201 नसलेले 201 इज नॉट इक्वल टू 201 म्हणजे 201 नसलेले रेकॉर्ड्स काय करायचे, डिस्प्ले. मग आपल्याकडे डिपार्टमेंट नंबर आपण 201 चे डिस्प्ले केलेले एंटर केलेले नाहीत बघा. डिपार्टमेंट नंबर सगळे 1161 असेच आहेत. मग ह्याच्यामध्ये 201 रेकॉर्ड्स डिपार्टमेंट नंबर नाही असं, तर त्याच्यामुळे सगळे डेटा काय होणार, डिस्प्ले होणार. नॉट इक्वल टू म्हणजे 201 नसलेले सगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले होणार. आणि जर तुम्ही इथं 201 चं रेकॉर्ड असेल तर फक्त ओनली 201 रेकॉर्ड डिस्प्ले होणार आहे. पण आपल्याकडे आता 201 चं रेकॉर्ड नसल्यामुळे ओव्हरऑल सगळा डेटा डिस्प्ले झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही सगळ्या क्वेरीज रन करून बघू शकता. आता नेक्स्ट बघा तर बाळांनो, तुम्हाला याच्यामध्ये युनियन ऑपरेटर, आता 2 टेबलचा यूज करायचा आहे, एम्प्लॉय आणि डिपार्टमेंट. ह्याच्यावरती तुम्हाला सेट ऑपरेटर्स यूज करायचे आहेत, युनियन, इंटरसेक्ट. तर बाळांनो आता ती बघूया की इथं बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP ही क्वेरी एक्झिक्यूट करा. ही क्वेरी एक्झिक्यूट केल्यानंतर ओव्हरऑल डेटा डिस्प्ले होतो. आणि सेम तुम्हाला आता सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट ही क्वेरी एक्झिक्यूट केला की त्या डिपार्टमेंटचे सगळे रेकॉर्ड्स डिस्प्ले होतात. तर आपल्याला काय करायचे आहे, 1 बाय 1 सगळे डिस्प्ले करून घेऊया ज्या पद्धतीने सांगितले ते. फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP युनियन. काय करायचं आहे, युनियन म्हणजेच काय, युनियन मीन्स विच रिप्रेझेंट्स दी डिस्टिंक्ट रोज, म्हणजे द युनियन ऑपरेटर रिटर्न्स ऑल दी डिस्टिंक्ट रोज सिलेक्टेड बाय दी क्वेरीज, म्हणजे जे कॉमन आहेत तेवढेच काय करतात, डिस्प्ले करतात. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP युनियन. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, सिलेक्ट स्टार फ्रॉम डिपार्टमेंट. ही सुद्धा तुम्ही क्वेरी एक्झिक्यूट करून बघू शकता. किंवा तुम्हाला इथं स्टार नको असेल तर तुम्ही बाळांनो, तुम्हाला जे डिपार्टमेंट युनियन कॉमन जो कॉलम आहे डिपार्टमेंट नंबर तुम्ही इथं जर टाकला तर फक्त डिपार्टमेंट नंबर्स तेवढे काय होतील, डिस्प्ले होतील. सिलेक्ट डिपार्टमेंट नंबर फ्रॉम एम्प्लॉई YCP. तर बघा इथं जे डिस्टिंक्ट रोज आहेत तेवढेच फक्त डिस्प्ले झालेले आहेत. त्यानंतर युनियन ऑल म्हणजेच काय, जे डिस्टिंक्ट आहेत ते पण, आणि जे म्हणजे ऑल अदर सगळे काय होतात, जे डिस्प्ले होतात. द युनियन ऑल ऑपरेटर रिटर्न्स ऑल दी रोज सिलेक्टेड बाय दी क्वेरी. इथं बघा सगळे जे डिपार्टमेंट्स आहेत ते डिस्प्ले होतात. त्यानंतर मायनस म्हणजेच काय, मायनस ऑपरेटर विच इज यूज टू डिस्प्लेस दी रोज विच आर प्रेझेंट इन फर्स्ट क्वेरी मध्ये जेवढे प्रेझेंट आहेत तेवढेच काय केले जातात, डिस्प्ले केले जातात. फक्त एकच म्हणजे एकच पहिल्या याच्यात कॉमन काय आहे म्हणजे 3, फक्त हा एकच काय केला जाईल, मायनस ऑपरेटर डिस्प्लेस दी रोज विच आर प्रेझेंट इन फर्स्ट क्वेरी बट ऍबसेंट इन सेकंड क्वेरी. म्हणजे 3 हे रेकॉर्ड काय आहे, डिपार्टमेंट नंबर काय आहे, पहिल्या टेबलमध्ये प्रेझेंट आहे, दुसऱ्या टेबलमध्ये प्रेझेंट नाही आहे. त्यानंतर इंटरसेक्ट विच रिटर्न्स दी ऑपरेटर विच रिटर्न्स दी दोज रोज विच आर कॉमन टू बोथ दी क्वेरीज. म्हणजे जे 1, 2, 6 हे दोन्ही बघा, आता आपण चेक करूया. 1, 2, 6 हे आउटपुट जे आहे हे काय आहे, दोन्ही टेबलमध्ये
कॉमन आहे. मग आपण बघूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP. तर 1, 2 आहे आणि 6 आहे. तर बाळांनो, आता आपण काय करूया, याच्यानंतर सिलेक्ट स्टार फ्रॉम DEPT. याच्यामध्ये सुद्धा कॉमन काय, 1, 2 आणि 6. बाळांनो, हे सगळे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून बघायचे आहेत. आता त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय YCP where salary, where employee number between, आता एम्प्लॉय नंबर बिटवीन 2 and, आपल्याकडे आता 100 and 200 नाही आहे, त्यामुळे मी 2 and 10 घेतलं. म्हणजे 2 ते 10 याच्यामध्ये एम्प्लॉय नंबर असतील तेवढे तुम्हाला डिस्प्ले करायचे असतील तर तुम्ही ही क्वेरी एक्झिक्यूट करू शकता. बघा, फक्त 2 ते 10 एवढ्याच्याच दरम्यानचे डिस्प्ले झालेले आहेत. एम्प्लॉई नंबर बिटवीन 2 and, आता तुम्ही इथं म्हटला एम्प्लॉई नंबर बिटवीन 100 and 200, इथं बघा तुम्हाला रेकॉर्ड नो डेटा फाउंड हे आउटपुट डिस्प्ले होणार आहे. नो डेटा फाउंड, कारण आपल्याकडे एम्प्लॉई नंबर 100 आणि 200 असे अवेलेबल नाही आहेत, कारण आपण तसे रेकॉर्ड इन्सर्ट केलेले नाही आहेत. रेकॉर्ड इन्सर्ट असतील तर आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही आता बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, सेट ऑपरेटरचा यूज काय आहे, आता आपण बघितलेलंच आहेत. युनियन, युनियन, ऑल ऑपरेटर हे सगळे. त्यानंतर गिव्ह द सिंटॅक्स ऑफ बिटवीन, नॉट बिटवीन, लाईक, नॉट लाईक. त्यानंतर युनियन, युनियन, ऑल ऑपरेटर असे सगळे तुम्ही ह्याचे डिफरन्सेस थेरीचे क्वेश्चन्स लिहायचे आहेत. त्यानंतर हे जे एक्झरसाइज दिलेले आहे तुम्ही स्वतः टेबल तयार करून बघा आणि प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आणि हे तुम्हाला शिकवलेले थेरीला कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही प्रयत्न करून बघायचे. नाही समजलं तर मला तुम्ही विचारू शकता. आता बाळांनो, एक जाता जाता तुम्हाला एक क्वेरी सॉल्व्ह करून दाखवायची आहे की तुम्हाला असे क्वेश्चन्स पण माहीत असतील की तुम्हाला एखादं एम्प्लॉईचं नेम काय आहे, एस पासून किंवा पी पासून चालू झालं असेल तर तुम्हाला त्याचे सगळा डेटा फाउंड करायचा असेल तर तुम्ही ते सुद्धा सर्च करू शकता. तर त्याच्यासाठी क्वेरी लिहायची आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई YCP वेअर ई नेम, कारण आपल्याला नेम का बघायचा आहे ना, सो ई नेम लाईक, यस पासून चालू जाणार असेल तर यस, अनदर लेटर वापरणार असेल तर तुम्ही लाईक पी आणि %. तुम्ही ही क्वेरी रन केल्यानंतर तुम्हाला बघा फक्त पी चे जे नेम्स आहेत चालू आहेत, पी नंतर किती पण लेटर्स असू दे तेवढे डिस्प्ले होणार आहेत. तर बाळांनो, ह्या पद्धतीने तुम्ही सगळे जे तुम्हाला मी क्वेरीज थेरीच्या वेळी शिकवले होते ते तुम्ही रन करून बघायचे आहेत. नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. इथं बाळांनो तुमचे प्रॅक्टिकल नंबर 6 कंप्लीट झालेले आहेत. तर याच्यावरती दिलेली एक्झरसाइज सॉल्व्ह करायची आहे. थँक्यू.